प्रशासन असताना देखील मी नगरसेवक नाही अशी मी त्यांना कुठेही अशी क्वचित असं घडूनही दिलेलं नाही. आजपर्यंत रस्ता, ड्रेनेज, पाणी, कचरा, ज्या काही गोष्टी असतील आरोग्य विषयक, शैक्षणिक विषय मी आज काम करत गेलेलो आहे. आज कोंडव्यात प्रत्येक रस्ते, ड्रेनेज, पाणी, गटार पुन्हा त्याच 2017च्या समस्या आज जाणवतात आम्हाला, कारण पॉप्युलेशन वाढलेलं आहे. प्रशासनाचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे, का करत नाही? अजिबात मुस्लिम एरियात अशा प्रकारचे कृत्य केलं जात नाही. कटरखाने आणत ही लोक, म्हणजे हे सगळं चुकीचं चाललेलं आहे आणि जाणीवपूर्वक मुस्लिमांचं खच्चीकरण करायचंय. आता नशेच्या बाबतीत सगळेच लोक काम करतायत, मीडिया करताय, सगळं करताय. आज मी तुमच्या स्टुडिओमध्ये किंवा कुठं काय 5 लोकांशी बोलतोय हे पोलिसांना कळतंय. नमस्कार, मी साई. नमस्कार, मी मोहन पटेल. आणि आपण पाहतात पुण्याचा एकदम फेमस असा पॉडकास्ट पुणे लोक. आज आपल्या स्टुडिओमध्ये जे आलेले आहेत त्यांची ओळख करणं म्हणजे की त्यांना कोंडव्यातच काय संपूर्ण पुण्यात त्यांची चांगली ओळख आहे, ते म्हणजे ऍडव्होकेट हाजी गफूर पठाण सर. त्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपलं पुणे लोकमध्ये खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद. सरांची इंट्रोडक्शन द्यायची म्हणजे सरांनी राजकारण नुसतं पाहिलेलं नाहीये, तर ते जगलेलं आहे, अनुभवलं आहे आणि आणखीनही ते शिकत आहे. असे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सर, पहिला प्रश्न असा माझा आहे तुम्हाला, जर तुम्ही नगरसेवक नसता किंवा नगरसेवक राजकारणामध्ये नसता तर तुम्ही आज तुमची ओळख काय म्हणून असली असती किंवा तुमचं स्वप्न काय होतं, आपण आयुष्यामध्ये काय व्हावं, अशी काय तुमचं स्वप्न होतं? असं स्वप्न वगैरे काही नाहीये. मी ऍडव्होकेट हाजी गफूर पठाण, मी इस्लामला मानणारा आहे आणि सर्वप्रथम या भारत देशाचा नागरिक आहे. सर्व जाती धर्मांना घेऊन बरोबरीचं काम करणारा माणूस आहे. जर मी राजकारणात किंवा नगरसेवक नसतो तर एक देशातील नागरिकांची जे कमजोर लोक आहेत त्यांची सेवा करायची, हे इस्लाम धर्माची शिकवण आहे. जर अल्लाह तालाने तुम्हाला जर दिला असेल तर ते गोरगरिबांसाठी यूज करा, वापरा. आणि फक्त ही दुनिया तुम्हाला एक आजमावण्यासाठी पाठवलेलं आहे. परत तुम्हाला स्वर्गात जाण्यासाठी, जन्नत मध्ये जाण्यासाठी अल्लाहने तुम्हाला इथं पाठवलेलं आहे. तुम्ही चांगलं काम करा आणि चांगलं काम करून माझ्याकडे या, हा एक आमचा ध्येय आहे आणि त्या याच्याने आम्ही जगतोय. आणि जगत असताना, गोरगरिबांची मदत करत असताना तर प्रशासनाची आम्हाला अडचण यायला लागली. प्रशासन देशातलं तुम्ही पाहिलं असेल की कशा पद्धतीने चाललंय. म्हणून मला राजकारणात यावं लागलं की प्रशासनाकडनं काम करून गोरगरिबांसाठी जे कसा न्याय मिळवून देता येईल त्यासाठी मी राजकारणात आलोय. जसे सर म्हणाले की प्रशासनाला न्याय मिळवण्यासाठी आणि समाजकारण हे त्यांनी अगदी लहानपणापासूनच त्यांचं एक स्वप्न होतं की गोरगरिबांसाठी आणि जनतेसाठी काहीतरी करावं. हाच वसा त्यांनी पुढे घेण्यासाठी राजकारणामध्ये पाऊल उचललेलं आहे, कारण समाज व्यवस्थेला कुठेतरी न्याय द्यायचा आहे. माझं तुम्हाला पहिला मुख्य प्रश्न हा असणार आहे की आता काही दिवस पहिले महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस बोलले की इथली जो लढाई आहे ती मैत्रीपूर्वक होणार आहे आणि जर युती झाली नाही तर तुम्ही त्याला कधी समोर जाणार? बघा, देवेंद्रजी फडणवीस काय म्हटले आणि युती झाली न झाली हा विषय मोठ्या लेवलचा आहे. आदरणीय अजितदादा पवार त्या बाबतीत सक्षम आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता आहे. दादा जे निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही सहमत असणार आहे. त्यानंतर माझा असा एक प्रश्न आहे तुम्हाला की जर कोंडव्यामध्ये शरद पवार गट किंवा अजित पवार गटांची युती झाली तर तुम्ही त्याला कसं फेस करणार? कारण की मुस्लिम वोट पण डिवाइड होऊ शकतात त्यामध्ये. नाही, आदरणीय अजितदादा पवार आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार ह्या दोन्ही पार्ट्यांचं जर गठबंधन झालं तर ते त्या मोठ्या लेवलला ते ठरवतील की कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जातील. आम्हाला जो दादांचा आदेश असेल, आमच्या स्थानिक आमदार आदरणीय चेतनदादा तुपे पाटील असतील, शहराध्यक्ष टिंगरे साहेब असतील, जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही ते फॉलो करणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला घाबरायची काही गरज नाहीये. जे काय होईल ते चांगलंच होणार आहे. राज्यामध्ये त्यांचं अलायन्स आहे आणि त्यामुळे आपलं इथं पण अलायन्स आहे आणि कुठेतरी तुम्ही अजित पवार गटामध्ये असल्या कारणाने मुस्लिम वोट थोडी नाराजगी व्यक्त होते असं वाटतंय का तुम्हाला इथे? अगदी मुस्लिम समाज या गठबंधनमुळे खूप नाराज होतं.
आपण पाहिलं लोकसभा आणि विधानसभेला मुस्लिम समाज दादांच्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपासून वेगळा झाला होता, दुरावला गेला होता. परंतु अलीकडच्या काळात दादांची जी कार्यपद्धती पाहिली, शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा, सेक्युलरची विचारधारा, जरी दादांनी बीजेपी बरोबर गठबंधन केलेलं असेल देखील दादांनी डेव्हलपमेंटसाठी गठबंधन केलेलं आहे. दादांनी त्यांच्या कृतीतनं समाजाला नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला दाखवून दिलं की शाहू फुले आंबेडकरांची माझी विचारधारा आहे, सर्व जाती धर्माला मी न्याय देणार आहे आणि सर्व जाती धर्मासाठी मी झटणार आहे. आणि दादांनी दादांच्या कृतीतनं केलं. आज मुस्लिमांसाठी 2.5 वर्षात जे दादांनी केलं ते जग जाहीर आहे. टीव्ही चॅनलच्या मार्फत नाही, लोकांनी पाहिलंय. आज माटीची दादांनी स्थापना मुस्लिमांसाठी केली. आज दादांनी गोरगरिबांसाठी जिथं जिथं मुस्लिम अल्पसंख्याक असतील त्यांना मदत केली. मौलाना अबुल कलाम आझाद फंडला जे त्यापूर्वी 25-30 कोटी मिळत होतं, 1000 कोटीचं अनुदान दादांनी दिलं. जेव्हा जेव्हा जातीवादी शक्ती मुस्लिमांच्या अल्पसंख्याकांच्या बाबतीत अपशब्द वापरतात, हेच आदरणीय अजितदादा पवार नाही सेक्युलरची भाषा करतात. एका पर्टिक्युलर समाजासाठी तुम्हाला हे करता येणार नाहीये. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा असणारा महाराष्ट्र देश आहे आणि महाराष्ट्रात मी सहन करणार नाही. मुस्लिमांच्या मशिदीचा विषय असेल, मुस्लिमांच्या कुठल्याही गोष्टीचा विषय असेल, तर आदरणीय अजितदादा पवार जरी गठबंधनामध्ये असेल, सर्व जाती धर्माला न्याय देणारा माणूस आहे, सर्व जाती धर्माला न्याय देणारा उपमुख्यमंत्री आहे, सर्व जाती धर्माला एक सच्चा पवार साहेबांची जे शिकवणीतनं जे देणार आहे ते दादांनी करून दाखवलंय. अलीकडच्या काळात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात दादांबरोबर, दादांनी 5% मुस्लिम समाजाला राज्यात शासनात सहभाग करून घेतलेला आहे, कॉप आमदार करून दिलेला आहे. बऱ्याचशा बाबतीत मुस्लिम समाजाच्या ज्या ज्या गरजा होत्या त्या दादांनी भागवल्या. म्हणून मुस्लिम समाज दादांबरोबर आहे. दादा कुणांबरोबर आहे आम्हाला ते नाही पाहायचं, आम्ही दादांना पाहतोय. दादांचे विचार, दादांची सेक्युलर भावना, त्याच्यामुळे आम्ही दादाला सोडत नाही आणि आमचा कोंडवा बी येणाऱ्या काळात दादांबरोबरच असणार आहे. जरी तुम्ही मला त्याच्यात एक ऍडिशनल तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागच्या वेळेस ज्या पद्धतीने आमदारकीच्या याच्यात पुढे होती, ते देशाचं राजकारण होतं, महाराष्ट्राचं राजकारण होतं. त्यात कायदे कानून बदलणार असतात. लोक आता म्युन्सिपाल्टीचं इलेक्शन आहे, यात कुठलेही कायदे कानून बदलणार नाहीये. मुस्लिमांमध्ये तीव्र भावना होत्या. आमचे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या बाबतीत अपशब्द वापरले गेले होते. जातीवादी शक्तीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी द्वेष पसरवला होता. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात बीजेपी वरती नाराज होता. त्याचा राग म्हणून त्यांनी ते सेक्युलर, दादांनी अलायन्स केल्यामुळं त्यांनी सेक्युलर पार्टीला त्यावेळेस मदत केली. दादा देखील सेक्युलर आहे, पण त्यांच्यात एक तीव्र भावना होत्या म्हणून त्यांनी ते विरोधात मतदान केलंय. पण येणाऱ्या काळात मुस्लिम समाज समजदार आहे. म्युन्सिपाल्टीचं इलेक्शन, रस्ते, ड्रेनेज, पाणी, गटार, आरोग्य, शिक्षण याचं आज मतदान त्यासाठी करायचंय आणि लोकल चेहरा पाहिला जातो. म्युन्सिपाल्टीच्या इलेक्शन मध्ये चेहरा पाहिला जातो, त्याचं काम पाहिलं जातं आणि त्याला मतदान केलं जातं. आपण बघितलं असेल, लोकसभेला वेगळ्या पद्धतीने मतदान केलं जातं, विधानसभेला वेगळ्या पद्धतीने मतदान केलं जातं आणि म्युन्सिपाल्टीच्या ठिकाणी लोकल उमेदवार बघितला जातो, चेहरा बघितला जातो. मी बोलत नाही, लोक बोलतात, अखेर काम बोलताय. गफूर पठाणचं नाव घेत नाही लोक अखेर काम बोलताय माझं टोपण नाव आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही दादांबरोबर आहे. दादांबरोबर आमचे 4 नगरसेवक राष्ट्रवादीचे या कोंडवा आणि कोंडवा परिसरात निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर म्हणाले अखेर काम बोलत आहे, हे जे तुमचं ब्रीदवाक्य आहे सर, ते एक्झॅक्टली तुम्हाला जनतेने बहाल केलं आहे का स्वघोषित ते ब्रीदवाक्य आहे तुमचं? ते आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. खूप चांगला प्रश्न आहे आणि मी तुम्हाला अप्रिशिएट करतो. पुणे लोकला अलीकडच्या काळात टीव्ही चॅनलवरती तुम्हाला पाहतोय की तुम्ही निस्वार्थी बेधडक बोलताय. आम्हाला आवडतं अशा चॅनलला मुलाखत द्यायला मला खूप आवडतंय, कारण बेधडक बोलणारे चॅनल खूप कमी आहे. पेड चॅनल भरपूर समोर येत आहेत. पण तुमच्या ज्या अलीकडच्या काळात मी बघितलं, पुणे लोक आमच्या कोंडवा आणि कोंडवा परिसरात आणि पुणे शहरात ज्या पद्धतीने आपण वातावरण निर्मित केलेले की सच्चाईची बाजू मानणारा हा चॅनल, म्हणून मी बिनधडक तुमच्याशी बोलतोय. अखेर काम बोलताय हे माझं नाहीये, जनतेच्यातनं निर्माण झालेलं आहे. गेले 8 वर्ष मी जे ग्राउंड लेवलला काम केलंय, माझा भोंगा असतो. सकाळी फजरची नमाज असते आमची, त्यानंतर मी लोकांच्या दारात जातो. 9-9:30 पर्यंत लोकांना गाठी बिटी होतात. माझ्या ऑफिसला लोकांना येऊ देत नाही, मी लोकांच्या दारात जातो.
कारण लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला 2017 मध्ये. मला अल्लाह तालाला तोंड दाखवायचं आहे की मैंने तेरी औकात नाही दी, तुझी आका लोकप्रतिनिधी रहबर बनाया. तुला मी या ठिकाणचा लोकप्रतिनिधी नगरसेवक बनवलं आणि तू ऐशो आराम मध्ये, हे आमच्या परमेश्वराला कधी बी सहन होणार नाही. परमेश्वर पाहतोय, अल्लाह देख रहा है, ही भावना मनात आहे. म्हणून मी बघतोय की कोणी नाही, मी समाजाला फसवू शकतो पण माझ्या अल्लाला फसवू शकत नाही, ज्या अल्लाकडे मला परत जायचं आहे. म्हणून मी समाजाची ग्राउंड लेवलला गेले 5 वर्ष, मग त्यानंतर आमची सत्ता गेली, त्यानंतर कोविड आलं, प्रशासन आलं, गेले 8 वर्ष मी प्रशासनाची प्रामाणिकपणे राहिल्यामुळे मी लोकांना आजपर्यंत प्रशासन असताना देखील मी नगरसेवक नाही अशी मी त्यांना कुठेही अशी क्वचित असं घडूनही दिलेलं नाही. आजपर्यंत रस्ता, ड्रेनेज, पाणी, कचरा, ज्या काही गोष्टी असतील, आरोग्य विषयक, शैक्षणिक विषय, मी आज काम करत गेलेलो आहे. माझ्याकडे कोंडवा जर तुम्ही प्रभाग 27 जुना जर पाहायला गेला, अहो जागाच नाही तिथं, तर तुम्ही काय बनवणार? लोकांच्या वल्गना आहे, लोकांनी काही पाहिलं नाही. भावी नगरसेवक चुकीचं बोलतायत, त्यांनी कोणाचं काही स्टडी केलं नाही, फक्त द्वेष पसरवायचा किंवा मागच्या इलेक्शन मध्ये काय झालेला आहे फरक तो त्याच्या डोक्यात घेऊन ते पुढे जाता येते. पण लोक खूप हुशार आहे, कोंडव्याची जनता खूप हुशार आहे. क्रॉस वोटिंग मध्ये मागच्या वेळी त्यांनी लोकांना हे केलेलं आहे आणि यावेळेसही अजिबात क्रॉस चालणार नाहीये. त्यांना माहितीये की आखिर काम बोलताय, ज्यांच्या बरोबर आहे ते पॅनल निवडून येणार. आमच्यावर विशेष म्हणून नंदाताई लोणकर आहे की कौसरबाग मध्ये तिने खूप चांगलं काम केलंय. रईसभाई आहे, हाजी फिरोजची मिसेस आमच्यावर आहे, एक चांगलं पॅनल काम करणारं आमच्यावर आहे. त्याच्यामुळे मागं काय घडलं विधानसभेला आणि लोकसभेला जनतेला काय घेणार, रोजमर्रे का काम म्हणतात त्याला. रोज जे लोकांच्या गरजा भागवणारा नगरसेवक त्यांना आवडतो. आणि इथं कुठलेही देशाचे कायदे बदलणार नाही किंवा महाराष्ट्राचे कायदे बदलणार नाही. ज्यावेळेस अशा निवडणूक होतील, आमची कोंडव्याची जनता खूप हुशार आहे. विधानसभेला कुणाला द्यायचं आणि खासदारकीला कुणाला द्यायचं. आज काही लोक असे नवीन छत्री घेऊन आलेले भावी नगरसेवकांना वाटतं की मागच्या वेळेस एवढं मतदान पडलं होतं म्हणून आपल्याला यावेळेस ते त्यांची गैरसमजूत आहे. आता अलीकडच्या काळात बघितलं ते सगळ्यांचे तोंड छोटे झालेले. तुमच्या व्हॉट्सअप, फेसबुकच्या चॅनलद्वारे असे छोटे तोंड करून गफूर पाटणला कुठं काळा गोरा नागटा बोलता येईल हे बघतात ते. कुठंतरी त्यांना वरती येण्यासाठी मला माझ्याविषयी ट्रोल करायचं. मी कोणालाही ट्रोल करत नाही. माझं काम भले, माझी जनता भली. बुराई जिसको करना है बुराई करते रहो, अल्लाह देख रहा है. बरोबर. सर जसं म्हणाले की जनतानी विश्वास जो दाखवलाय, पण सर तुम्ही मगाशी जसं म्हणालात की पुणे लोक कायम सत्यतेवर आधारित असतं आणि पुणे लोक आता अगदी जागोजागी पोहोचायला लागलेला आहे. तर आता एक साधारण गेल्या आठवड्याची गोष्ट मी तुम्हाला सांगते. आमचे पुणे लोकचे रिपोर्टर कोंढव्यामध्ये गेले होते. तर काही लोक एकदम आनंदी आहेत कामकाजाबद्दल, काही लोक थोडेसे नाराज आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की येणारे सगळे नगरसेवक किंवा जे झालेले आहेत ते सगळे एकसारखेच आहेत, जे ते स्वतःचा स्वार्थ बघतात. आमच्या जनतेचं, सामान्य जनतेचं काय, आम्हाला न्याय कोण मिळवून देणार आहे? तर या नाराजीबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? मॅडम, कोंडवा हा मिनी भारत आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, तुम्ही जरा व्यवस्थित स्टडी करा. कोंडवा हा मिनी भारत आहे. संपूर्ण भारत देशातील लोक त्या ठिकाणी येतात. 80% त्या ठिकाणी भाडेकरू आहे. 11 महिने 6 महिन्यानंतर खोल्या बदलतात. त्यांना काय माहिती की इथं अडचण काय आहे. कचरा टाकणारी लोक हीच, शिस्तीचं बेशिस्त वागणारी लोक हीच. जे प्रॉपर कोंडव्यातले जे नागरिक आहेत त्यांना तुम्ही विचारा की गफूर पठाण कोण आहे, त्यांना आखिर काम बोलताय. हाजी फिरोज कौन है, आखिर काम बोलता है. रईस सुनके कौन है, आखिर काम बोलता है. नंदाताई लोणकर बहुत अच्छा काम है. हे जे प्रॉपर नवीन येणारा काय करणार, लोकांनी प्रवास करणार, 6 महिने राहणार, 6 तास थांबणार, त्यांना काय करणार कोंडवा काय आहे. मिनी भारत आहे. या देशाचे नागरिक हे राहत आहेत, पण त्यांना त्या बाकीच्या गोष्टीची कल्पना नाहीये. आणि त्याच्यामुळे अपशब्द किंवा आमचे विरोधक असणार, त्यांचे नातेवाईक असणार. या ठिकाणी जवळजवळ 30-35 लोक मुसलमानांची या ठिकाणी भावी म्हणून आलेले. त्या 35 लोकांचे जर तुम्ही 10 लोकही जर बघितली तर 300-350 लोक रस्त्याने जर बोलत गेले, काम नाही झालं, काम नव्हतं, लोक अरे बहुत गैरी हवा चल रही है. 3.5-4 लोक राहत आहेत तिथं. तुम्ही त्या मी पोचू शकत नाही त्या लोकांपर्यंत, तुम्ही पोचू शकत नाही. कोण वोटर आहे आणि कोण स्थानिक आहे आणि कोण काय केलेलं आहे. त्याच्यामुळे जे बोलतायत तर त्यांचं वैयक्तिक विचार असू शकतात. त्यांना आता आमच्या इथं ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे. पूर्ण पुणे शहरात आहे.
ट्रॅफिक आहे आम्हाला येणाऱ्या काळात, आता ती दुरुस्त तुम्ही मला प्रश्न विचारा अशी मला अपेक्षा आहे डेव्हलपमेंटच्या बाबतीत, त्यावेळेस त्याचं मी तुम्हाला उत्तर देईन. सरांना खूप उत्सुकता आहे आम्ही पुढचे काय काय प्रश्न विचारणार आहोत. तर सर असंच आता तुम्ही मगाशी मला उत्तरामध्ये एक पॉइंट दिला, अगदी मला तो आता उत्स्फूर्तपणे मांडावा असं वाटतो इथे, की सर तुम्ही म्हणालात की कोंढव्यामध्ये जागा अतिशय कमी आहे. तर ही जागा अतिशय कमी असल्यामुळे बिल्डर लोक इनलिगल बिल्डिंग्स बांधतायत, 10-10, 15-15, 12-12, 6-6 मजली, अगदी 1-1, 2-2 मजलीपासून इनलिगल बांधकाम होतंय. तर याला आळा घालण्याचं काम तुम्ही करताय का, किंवा याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवायचं काम करताय का, जिथे पुणे प्रशासन, महानगरपालिका प्रशासन पोहोचत नाहीये? हा एक तुम्ही खूप चांगला प्रश्न मांडलेला आहे, कारण तुमच्या पुणे लोकच्या माध्यमातून तुम्ही त्या गुंठेवारीवरती आवाज उठवलाय, खरंच चांगला आवाज उठवलाय. त्याला मी स्वतःहून प्रतिसाद देईल येणाऱ्या काळात, कारण आता इलेक्शन लागलंय, आचारसंहिता लागलेली आहे. सुरुवातीचं मी ज्यावेळेस महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून गेलो, अतिक्रमण आणि इलिगल बांधकामावरती माझे स्पीच आहे, माझे मोठमोठाले आंदोलन आहे. मी त्या ठिकाणी ओरडून ओरडून सांगत होतो की असं व्हायला नकोय. तर लोकांनी पुणे शहरात गुंठेवारी चालू आहे, आंबेगाव असेल, कात्रज असेल, इकडे वडगाव शिले असेल, तुमच्याच कोंडव्यात काय ऍक्च्युली आमच्या कोंडव्याशी दुजाभाव केला गेलेला आहे. एका पर्टिक्युलर जातीला कशा तिथं त्या ठिकाणी कमी रस्ते करायचे, कमी गल्ल्या करायच्या, उंच उंच बेकायदेशीर इमारती कशी होतील, त्या समाजाची प्रामुख्याने प्रगती थांबवायची आर्थिक, त्या समाजाला म्हणजे मी स्पष्ट बोलतो, अल्पसंख्याक समाजाची प्रगती होऊ नये म्हणून प्रशासनाने या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी इलिगल बांधकामाला बळ दिलेला आहे. प्रशासन येतंय, 4 होल करतंय, निघून जातंय. इथं बिल्डर इलिगल काम करतायत. बिल्डर सगळे प्रशासन आणि बिल्डर आणि स्थानिक काही लोक त्याच्याशी हात मिळवणी करतात. आम्ही ओरडतोय, मग आम्हाला म्हणतात तू बाहेर का आया. मी कोंबड्या 2016 आलो, हमारे पेट पे पैर दे रहा है, हमने तुझको इसके लिए जीत केली. मी सच्च्यासाठी लढतोय. मी पुणे लोकला सांगेल की येणाऱ्या काळात तुम्ही ते आवाज मोठा करा. आम्ही 4 नगरसेवक तुमच्या बरोबर आहे. तुम्ही फक्त आजमा, तुम्ही आम्हाला सांगा या चौकात यायचं इलिगल बांधकाम आम्ही बनवतो तिथं. आमचे व्हिडिओ तुम्ही लाईव्ह बघा माझे पूर्ण फेसबुकवरती, आमच्या चौघांचे मी, हाजी फिरोज असेल, रईस असेल, नंदाताई असेल, आम्ही असेल, आम्ही कधी इलिगलला थारा दिलेला नाहीये. प्रशासन जाणीवपूर्वक मुस्लिम वस्तीमध्ये अशा प्रकारची त्यांचा स्रोत थांबवण्यासाठी असं पाठबळ देतं. माझा आरोप आहे प्रशासनावरती, याला प्रशासन जबाबदार आहे. सर जसं तुम्ही म्हणत आहात की प्रशासन जबाबदार आहे, आणि कुठेतरी सर्वेमध्ये हेही लोकांची नाराजी दिसते की प्रशासनासोबत राजकारणी लोकांचा पण कुठेतरी बिल्डरला हातभार लागतो किंवा त्यांना कुठेतरी प्रोत्साहन देतात. तर काय आपण हा मॅडम बघा, प्रशासन आपल्या इथलं सक्षम आहे, IAS ऑफिसर दर्जाची लोक आहे, अनकरप्टेड लोक आहे. राजकारणी लोक कसे सपोर्ट करतील, हे त्यांचं जे आहे ते लपवण्यासाठी राजकारणी आले तर तुम्ही त्यांचे गुन्हे दाखल करा. कायद्याचं राज्य आहे. कोंडवा तुम्ही अशा प्रकारे बदनाम करताय, जाणीवपूर्वक बदनाम करतोय. कोंडवा सारखा सुजलम सुफलम, आज कोंडवा ट्रॅफिक झाली, एवढ्या प्रमाणात लोक येत आहेत, काय येत आहेत, एवढ्या याच्यातही कोंडवा सेफ आहे. कोंडवा सगळ्या फॅसिलिटी मिळत आहेत. आम्ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतोय. कोंडवा सांभाळणं एवढं सोपं नाहीये, भावी नगरसेवकांच्या हात नाहीये. 4 वर्ष त्यांना शिकायला लागेल. आज कोंडव्यात प्रत्येक रस्ते, ड्रेनेज, पाणी, गटार पुन्हा त्याच 2017च्या समस्या आज जाणवतात आम्हाला, कारण पॉप्युलेशन वाढलेलं आहे. 2017चं पॉप्युलेशन आताचं पॉप्युलेशन मध्ये 3 पट तिथं त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. आणि थांबवण्यासाठी पुन्हा आम्हाला ड्रेनेज लाईन 8ची, 12ची, 18ची, आता 24 आणि 36ची टाकावी लागणार आहे. पुन्हा रस्ते करावे लागणार आहे. हे फक्त माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने करू शकतो. म्हणून आम्ही कोणाच्या विकासासाठी दादांबरोबर आहे. आणि इलिगल बांधकामाला दादांचं स्वतःचं म्हणणं आहे की मी कोणाची गय करणार नाही. जे इलिगल चुकीचं ते चुकीचं. तुम्ही बघा आता इथं हे जाणीवपूर्वक ते केलं जातंय. कुठलाही राजकीय व्यक्ती त्याच्याशी आहे ना, राजकीय व्यक्ती आहे तर ते दाखवून द्यावा, त्यांनी गुन्हे दाखल करावे. प्रशासनाचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे, का करत नाही? अजिबात मुस्लिम एरियात अशा प्रकारचे कृत्य केलं जात नाही. कटर का नाही आणत ही लोक? म्हणजे हे सगळं चुकीचं चाललेलं आहे आणि जाणीवपूर्वक मुस्लिमांचं खच्चीकरण करायचंय. पण येणाऱ्या काळात आम्ही त्याच्यावर बी आवाज उठवणार आहे. एक महत्वाच्या प्रश्नाकडे आपण वळू. कोंडव्याची ओळख पूर्ण भारतामध्ये आहे, वाईट पण आहे, चांगली पण आहे.
कोंढवा म्हटलं की कुठेतरी नशाचा हब म्हणून ओळखलं जातं. मागील दिवसापासून एक चांगलं काम केलं. मी स्वतः त्याला तुम्हाला अप्रिशिएट करतो, की काही दिवस पहिले तुम्ही एक मेडिकलवर हे केलं, ड्राईव्ह वगैरे केलं तुम्ही आणि त्या ठिकाणी नशेच्या गोळ्या केल्या होत्या. तर यावर सगळं आळा घालण्यासाठी तुम्ही तुमचं प्रयत्नात काय करत आहात? हा बघा अपना कोंडवा नशामुक्त कोंडवा हे माझं स्लोगन आहे. जसं आखिर काम बोलताय, पडेंगा कोंडवा तो बडेंगा कोंडवा. 15,000 विद्यार्थ्यांवरती मी आज लक्ष देऊ नये. आपला कोंडवा साफ कोंडवा. कोंडवाच्या बाबतीत मला स्वच्छतेचा पुण्यात 3रा क्रमांकाचं पारितोषिक मला मिळालेलं आहे. एवढं सोपं नाहीये. आता नशेच्या बाबतीत सगळेच लोक काम करतायत, मीडिया करताय, सगळं करताय. आज मी तुमच्या स्टुडिओमध्ये किंवा कुठं काय 5 लोकांशी बोलतोय, हे पोलिसांना कळतंय. पोलिसांना हे कळत नाही की कुठं नशा विकला जातंय, कोण हे करते, सगळं माहित असतं. पण हे वरनं खालपर्यंत धागेदोरे असतात. शेवटी मी हा कार्यक्रम आता हातात घेतलेला आहे आणि माझं कुठलाही कार्यक्रम असतो मी तडीच नेतो. मी सीपी साहेबांशी भेटलो. सीपीने जनसंवाद माझ्या बाबतीत ठेवा असं बोलले. त्याच्यात थोडं राजकारण झालं म्हणून ते थांबलंय. मग मी नार्कोटिक डिपार्टमेंटला भेटलो, खंडणी विरोधी पथकला भेटलो, क्राईम ब्रांचला. सगळ्यांना मी एकाच दुकानाचे 4 ठिकाणी कंप्लेंट केली आणि त्याच्यावर आता कोंडव्यात अलीकडच्या काळात बरेचसे 90% कमी झालेलं आहे. लोकांनी स्पॉट बदलले. खूप मोठं रॅकेट आहे. आता वेळ खूप कमी आहे माझ्याकडं. इलेक्शन नंतर याच्यावरती मी जोर देणार आहे आणि तुमच्या माध्यमात सांगतो, मी माझं जीव धोक्यात घालून हे चालू केलेलं आहे. तुमच्या सारख्यांची मला तिथं बेधडक मदत लागणार आहे. हे माझं एकट्या दुकट्याचं काम नाहीये. त्या नशेसाठी तुम्ही तुमच्या पुणे लोकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्याचा आवाज उठवला तर याच्यासारखं पुण्याचं काम दुसरं कोणीच नाही. गोर गरीब जनतेतली लहान लहान मुलं या नशेच्या आरी चालली. कोंडव्यासारखा एरिया कुठंच चांगला एरिया सापडणार नाही. कोंडव्याला बदनाम केलेलं आहे. इथनं फक्त सप्लाय होतंय. आम्ही आता पाहिलं आतमध्ये घेणारी लोक खूप कमी, इथनं पुरवठा बाहेर होतोय. मग एवढं मोठं ते रॅकेट आहे. ते रॅकेट समोर येत नाही. लोक ऍड्रेस देतात, त्या ऍड्रेसवरती जात आहेत तर ते खबर देते त्यांना, तिथनं ते पळता येते. अशा प्रकारे पण गोर गरीब जनता त्यात त्रासलेली आहे आणि अलीकडच्या काळात मेडिकल टाईप जो नशाचे आपल्याला कळणारही नाहीये. म्हणून पहिला आम्ही त्या मेडिकलवर छापा टाकलेला आणि तो हॅबिच्युअल आहे. तो मेडिकलवाला 2 वेळा त्याच्यावर आधी पकडलेला आहे. मी तर त्या तुमच्या माध्यमातून सांगाल की त्या मेडिकलवरती मोकळा दाखल करायला पाहिजे पोलिसांनी. ती एक तुम्ही माझ्या माध्यमातून ती कंप्लेंट द्या त्यांना. नशेवरती मोठ्या प्रमाणात काम करतोय. मला तुमची आणि जनतेची साथ लागणार आहे. नक्कीच आपण कुठायला पाहिजे, कारण की कोंढवाच असो किंवा संपूर्ण भारतामध्ये धीरे धीरे वाढत चाललेला आहे. अक्षरशः 9वी-10वीची मुलं पण नशा करतायत. हे फक्त राजकारणाचंच काम नाही, तर आपलं पण काम आहे. तर आपण याच्याकडे कुठेतरी आळा घालण्यासाठी प्रयत्न करावा. त्यानंतर सर माझा दुसरा तुम्हाला प्रश्न असा आहे की कोंढव्यामध्ये मुख्य आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला असं वाटतोय की वाहतूक कोंडी. आणि राज्यामध्ये सरकार तुमची आहे, उपमुख्यमंत्री तुमचं आहे, तुम्ही डीपी रोडसाठी तुम्ही लढा पण दिलाय. ते कधीपर्यंत काम पूर्ण होईल? बघा, कोंडव्यात येणाऱ्या काळात ट्रॅफिक वरती पहिलं वर्ष मी खूप काम करणार आहे. डीपी रोड आमचा 99% झालेला आहे. आता डीपी रोडची सीमा भिंतीचं काम चालू आहे. डीपी रोडचा रोड पूर्ण ओपन झालेला आहे. आता तर डांबरीकरण करायचं आचारसंहिता आहे. आता यानंतर आचारसंहिता संपली की पूर्ण डांबरीकरण होऊन ते 2-3 घरं शिल्लक राहिली, त्या लोकांनी बी ताबे पावती सोयीचीने दिलेली आहे. डीपी रोड पूर्ण ओपन झालेला आहे. आता तिथं डांबरीकरण करून तो लोकांच्या सेवेत अर्पण करायचं आहे. लोक रोज जातात, हमने करे हमने करे हमने करे. कोणी केलं नाही, ते पूर्ण श्रेय माझं आहे. गफूर पठाणला श्रेय घेऊन द्यायचं नाही. म्हणून लोक, मी फक्त जे प्रॅक्टिकल असेल, खरं असेल तिथं जातो. आज फोटो टाकून काय उपयोग नाही, कारण आता होणार नाही ते. कारण डांबरीकरण करायला वेळ लागणार आहे, त्याला ते बरोबर सिस्टमॅटिक करावं लागणार आहे. थोडं चढाने तिथं बजेट लागणार आहे पुन्हा तिथं. तर इलेक्शन नंतर सांगा महिन्याभरात डीपी रोड चालू होणार आहे आणि त्याच्यावर अशोकनगरपासून बी आम्ही एक डीपी रोड नवीन आता टाकणार आहे. तिथं त्या अशरफ नगरचा भाग असेल, ग्रीन पार्कचा भाग असेल, तिथं छोटे छोटे ब्रिज टाकणार आहे आणि पूर्ण कोंडव्यातल्या इन्क्रोचमेंट वरती मी पहिल्या वर्षी काम करणार आहे. जे 2-2, 4-4 फूट ओटे बाहेर आलेले ते आम्ही तोडणार आहे, जेणेकरून ट्रॅफिक आपल्याला मुक्त करता येईल. ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी हे 4-5 पर्याय सुरुवातीला घेणं गरजेचं आहे. आदरणीय अजितदादा सत्तेत आहे म्हणून तो डीपी रोड होतोय, नाहीतर प्रशासनाने पुन्हा तेच केलं होतं. आणि वारंवार दादांना सांगूनही प्रशासन कधी कधी करत नाही. लोक तुमच्या माध्यमातून आम्हाला विचारतात, आमदार तुमचा, दादा तुमचे, उपमुख्यमंत्री तुमचे, स्थानिक नगरसेवक तुमचे, पण प्रशासन जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला या बीजेपीच्या किंवा जातीवादी शक्तींच्या बोलण्यावरनं थांबतं. ते आमचं फॉलोअप खूप आहे.
मी स्वतः लॉयर आहे. मी विरुद्ध त्यांच्या विरुद्ध सिव्हिल दावे दाखल करतोय, पोलिसांमध्ये कंप्लेंट दाखल करतो, त्या ते कुठेतरी हालचाल होत आहे. डीपी रोड चालू झाल्यानंतर ट्रॅफिक कमी होईल. नक्कीच माझा एक अजून एक प्रश्न आहे तुम्हाला त्या निगडीत. 2017च्या कोण्यामध्ये आणि सध्या 2025 संपायला आलेलं आहे, 26 येईल पुढच्या महिन्यात. तर तुम्हाला यात काय बदल वाटतो, आणि जो तुमचा कार्यकाळ होता नगरसेवकचा, तर त्यावेळेस जो तुम्हाला निधी मिळाला, तर तो पुरेसा निधी वाटतोय का तुम्हाला विकास कामासाठी? आम्हाला विकास कामासाठी जो निधी मिळाला तो अजिबात मिळाला नाही. 2 कोटी 2.5 कोटीमध्ये आम्ही काही करू शकत नव्हतो, कारण 2017च्या आधीचा जो कोंडवा होता तो नियोजनबद्ध नव्हता. रस्ते, ड्रेनेज, पाणी, गटार, एज्युकेशन या सगळ्या गोष्टींवरती आम्हाला खर्च करायचा होता. सुरुवातीचे फक्त आम्हाला 3 वर्ष मिळाले, 2 वर्ष कोविड मध्ये गेले आणि 4 वर्ष प्रशासनाने मनमर्जी काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे निधी नसल्यामुळं ते काम राहिलं. तरी आम्ही आदरणीय अजितदादा असेल, आदरणीय चेतनदादा तुळी पाटील असेल यांच्या मार्फत खूप कामं केली. ती कामं म्हणजे रस्ते, ड्रेनेज, पाणी. आणि आता पुन्हा तेच रस्ते, ड्रेनेज, पाणी का तर पॉप्युलेशन वाढलं. आता पुन्हा पहिले 2 वर्ष तेच कामं करावं लागणार आहे. आणि कोंडव्यात फक्त ह्या मूलभूत गरजा मिळाल्या तरी सफिशियंट आहे. आता आमच्याकडे कौसरबाग नवीन एरिया आलेला आहे, त्या ठिकाणी आम्ही त्याच्या खूप काही प्लॉट आहे. त्या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने ई लर्निंग शाळा 4-5 चालू करणार आहे, ग्राउंड चालू करणार आहे, स्पोर्ट चालू करणार आहे. हे तिथल्या, कारण पडेगा कोंडवा तर बडेगा कोंडवा, ह्या मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एज्युकेशन वरती आम्हाला भर द्यावा लागणार आहे. एक शादीचा मोठा हॉल आम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. आता जो आहे त्यात एवढं राजकारण केलं गेलं की लोक वैतागले. एक चांगला सुव्यवस्थित आदरणीय अजितदादा ज्या पद्धतीत बारामतीत केलं त्या पद्धतीने त्याची झेरॉक्स कॉपी या करणार आहे. शाळेची दोन्ही मी केजरीवालच्या दोन्ही झेरॉक्स कॉपी केले, संत गाडगे महाराज, मोल्ला अबुल कलाम. मूलभूत गरजांवरती काम केलंय. भावींना पुन्हा तेच खड्डे दिसत आहेत, कारण पावसाळा होता, प्रशासन होता, आता तरी खड्डे उजवायला चालू केलेले. परंतु या मूलभूत गरजा करणं सुरुवातीच्या काळात गरजेचं, आम्हाला बजेट दिलं गेलं नाही. आता बी आदरणीय अजितदादांच्यावर आम्ही काम करणार आहे. काही लोकांना असं वाटतं दादा सत्तेत आहे. दादा सत्तेत असताना आम्ही नगरसेवक नव्हतो, आणि ज्यावेळेस आम्ही नगरसेवक होतो तेव्हा दादा सत्तेत नव्हते. हा एक संभ्रम आहे. त्यानंतर जेव्हा पुणे लोक जनतेमध्ये गेलं, आणि असं वाटतं की सगळ्यात आमदार असतो किंवा खासदार असतो, सगळ्यात पहिले जनतेच्या कोणी जवळ असतो तो नगरसेवक असतो प्रभागाचा. अगदी बरोबर. ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर आम्ही काही तिथले जे युवक होते पुण्यामध्ये त्यांच्याकडे जाऊन घेतलं. कोणी डिस्ट्रिक्ट लेवलवर कबड्डी प्लेअर आहे, कोणी क्रिकेट चांगला वगैरे खेळतो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की कोंडव्यामध्ये प्रॉपर त्यांना ग्राउंड नाही. यांचे ग्राउंड आहे तिथं कंटिन्यू राजकीय नेत्यांचे काही कार्यक्रम असतात किंवा धार्मिक कार्यक्रम असतात, तर त्यांना ती जागा वेळोवेळी मिळत नाही. तर यावर तुम्ही कशी बघता? आता खेलो इंडियामध्ये आदरणीय खासदार कोल्हे साहेबांना आम्ही विनंती केली होती, पण कोल्हे साहेबांनी मी काय केलं नाही त्या ठिकाणी. कारण 9 एकरचं जे क्रीडांगण आहे ते आपल्या नेहरू स्टेडियम पेक्षा मोठं आहे. नेहरू स्टेडियम 5-5.5 एकरचं आहे, पण बजेट दिलं गेलं नाही. मुस्लिम एरिया आहे. मग आम्ही काय केलं, स्वतःहून ते लोकांना स्पीच बनवून दिलं त्या ठिकाणी आणि ते ओपन करून दिलं. आहे असं तर खेळा, ग्राउंड लेवल तर काम करा. पण येणाऱ्या काळात आदरणीय अजितदादांना आम्ही त्याची आता नवीन प्रिंट दिलेली आहे. त्याला सांगता 20 ते 25 कोटी रुपये दादा म्हटले, महानगरपालिका उद्या ठराव त्या महानगरपालिकेमार्फत तुम्ही पाठवा, मी तुम्हाला करून देतो शासनाकडनं. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जो प्रचार होईल ते कुठेतरी असं जातीवादच्या पुळण होऊ शकत असेल, म्हणजे त्याच्याशिवाय ते निवडणूक होऊ शकत नाही, प्रचार होऊ शकत नाही. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही कधी समोर जाणार? कारण की इथे तुम्ही अजित पवारांच्या सोबत म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत महिलांचा विरोध आहे, आणि कुठेतरी त्याला इथले स्थानिक लोक आहेत त्यांचा विरोध आहे. स्थानिक लोकांचा त्यावेळेस विरोध होता विधानसभेला आणि विधानसभेला आणि खासदारकीला. आता स्थानिक लोक पूर्ण आमच्या बरोबर आहे. स्थानिक नागरिकांना इथं सगळ्या मूलभूत गरजा पाहिजे. स्थानिक नागरिकांना कुठले धर्म द्वेष नकोय. स्थानिक नागरिक रोजच्या ज्या गरजा भागवण्यासाठी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवकच करू शकतात आणि आदरणीय अजितदादाच करू शकतात, हे सत्तेत असतात ना. त्याच्यामुळे स्थानिक लोक सगळे आमच्या बरोबर आहे. त्यांची जी चूक आहे भावी लोकांची, की मागच्या वेळेस आम्हाला विधानसभेला मतदान झालं म्हणून आता यावेळेस मतदान होईल, हे सपशेल तुम्हाला येणाऱ्या 16 तारखेच्या रिझल्ट वरनं कळेल तुम्हाला. प्रभाग 19 जनता, सर्वसामान्य जनता, जबाबदारी, लोकसेवा. तर या 8 वर्षामध्ये तुमच्याकडनं असं काही काम राहिले का, किंवा तुम्हाला अशी खंत वाटते का की बाबा या 8 वर्षामध्ये माझ्याकडनं हे काम करायचं राहिलं आणि मला आता तुम्ही चान्स दिला तर मी हे काम नक्की करेन,
खंत आहे जी आम्ही अमिटी स्पेस मध्ये जी कामं चालू केली, साधारण ओटा मार्केट, लोक त्या ठिकाणी जायला तयार नाही. ओटा मार्केट बांधून मोकळं आहे. लोकांना कळत नाही ओटा मार्केट का. लोक तर ओटा मार्केटमध्ये जे लायसन्स होल्डर ते जायला पाहिजे. लायसन्स होल्डर मध्ये मिठानगरचे लोक जायला तयार नाही. हाज हाऊस ऍक्च्युली हाज हाऊसचा प्रश्न तुमच्या माध्यमातून लोक विचारणार आहे. हाज विषयी बाबतीत नेहमी जातीवाद केला जातोय. आम्ही प्रशासनात होतो, आम्ही आता हाज हाऊस विषयी जास्त बोलत नाही. कारण हाज हाऊस हा येणाऱ्या काळात 100% आम्ही डीपीडीसी मार्फत, आदरणीय अजितदादांच्या मार्फत, स्टेट मार्फत करणार आहे. बीपीएमसी ऍक्ट लागू असल्यामुळं महानगरपालिकेमार्फत करणार नाहीये. हे आमचं झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात वर्षभरात तुम्हाला हाज हाऊस दिसेल. पण हाज हाऊसच्या मुद्द्यावरती प्रचार आम्ही करणार नाही आणि मतही मागणार नाही. ई लर्निंग शाळा आम्हाला ज्या चालू करायच्या कोंडव्यात, तो एक माझा खूप मोठा प्रयास आहे. आणि एक शादीचा हॉल मोठा करायचा आहे. आरोग्य वगैरे सगळ्या सुविधा चालू आहे. शादीचा हॉल आणि ई लर्निंग शाळेचं जाळं पसरायचं कोंडव्यात. 15 तारखेला जे राजकारणचे इलेक्शन चाललंय महानगरपालिकेचं, कोई जात धर्म मत देखो मेरे भाइयों, ये कोई आमदार और खासदार का इलेक्शन नहीं है, ये म्युनिसिपालिटी का इलेक्शन है. म्युनिसिपालिटी के इलेक्शन में रास्ते, ड्रेनेज, पानी, गटार ये काम होता है. कोई कानून बदलते नहीं है, कोई कानून होता नहीं है. लोग आपको गुमराह करने वाले हैं. बिल्कुल आप वो बात पे तवज्जो मत दे. हमको डेवलपमेंट की बात करने वाले इंसान को जिताना है. आदरणीय अजितदादा पवार की जो सेक्युलरिज्म की जो बात है, वो बात को मद्देनजर रखते हुए पूरा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो चारों नगर सेवक का जो पैनल है, उसको हम जिताना है. चारों भी अच्छे लोग हैं और इन्होंने काम करके दिखाया है और इंशाल्लाह आने वाले दिनों में बिल्कुल ये काम करेंगे, ऐसे हम उम्मीद करते हैं.